माझ्यासोबत ही बोलण्यासाठी ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत। सर, सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाने याचिका दाखल केलेली आहे। दुसरी याचिका शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे। काय नक्की कायदेशीर अर्थ निघू शकतो यातून? बघा, ह्याच्यात असं आहे की कियोटो होलोहान जी जजमेंट 92 मध्ये आली त्याच्यात त्यांनी सांगितलं की अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता 30 दिवसाच्या आत। त्याच्या आधी अध्यक्षांचा निर्णय हा फायनल होता। आता तेच हे वापरून अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून एकनाथ शिंदे ची शिवसेना हे उच्च न्यायालयात गेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे आलेले आहेत। उद्धव ठाकरेंना हेच आहे की त्यांना लवकर ह्याच्यात निर्णय पाहिजे आहे, त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दरवाजा ठोठवला आहे। आणि एखाद्या वेळी शिंदे साहेबांना वाटत असेल की मुख्यमंत्री पद तर त्यांचं शाबूत आहेच आणि त्यांना पण नार्वेकरांचा निर्णय पटला नव्हता, तर ते उच्च न्यायालयात गेले। आता कुठे मॅटर लागतं, कधी आधी लागतं ते बघावं लागेल। उच्च न्यायालयाची डेट ही 22 ची आहे मुंबईमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये काल याचिका दाखल झालेली आहे। तर त्याच्यात नॉर्मली याचिका दाखल झाल्यावर 8 ते 12 दिवसात ते बोर्डावर येतं। पण आता उद्धव ठाकरेंच्या वकिलांचा हाच प्रयत्न असेल कोर्टाला सांगायचा की अर्जन्सी दाखवून की लवकर तुम्ही हे बोर्डावर लावा। आणि त्यांची अर्जन्सीचं कारण हे असू शकतं की नाहीतर आमचे आमदार डिस्क्वालिफाय होऊ शकतात, कारण आता अपात्र कोणी झालेलं नाहीये, त्यामुळे तशी तुम्हाला अर्जन्सी दाखवता येत नाहीये की आमचे आमदार अपात्र झाले। तर एकच कारण त्यांना दाखवता येईल की आमच्या आमदारांवर परत व्हिपचं उल्लंघनाचं हे येऊ शकतं, त्यामुळे तुम्ही हे मॅटर लवकर ऐकावं। तर आज असं वाटत होतं की उद्धव ठाकरेंचे वकील हे मॅटर मेन्शन करतील, पण काही कारणास्तव ते आज त्यांनी मेन्शन केलं नाही। तर उद्या शक्यता आहे की ते हे मॅटर मेन्शन करतील आणि उद्धव ठाकरेंच्या इंटरेस्टमध्ये आहे की हे मॅटर लवकर बोर्डावर लागावं आणि सुप्रीम कोर्ट मग प्रक्रिया चालू करेल त्याच्यावर। मुद्दा या सगळ्यामध्ये हे आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील हे प्रकरण दाखल केले आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की राहुल नार्वेकर यांनी बाकीचे जे ठाकरे गटातले आमदार होते त्यांना अपात्र ठरवलं नाही आणि दुसरीकडे ठाकरे गट म्हणतोय की आम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं। याच्याकडे कसं बघता? बघा, उद्धव ठाकरेंचं इथं एकच म्हणणं आहे की आम्ही एकनाथ शिंदेविरुद्ध कारवाईची मागणी केली होती, ती झाली नाही। त्यांचं दुसरं म्हणणं आहे की राहुल नार्वेकरांचा हा निर्णय राजकीय हेतूंनी प्रेरित आहे आणि तिसरं त्यांचं म्हणणं आहे की ह्याच्यात अर्जन्सी म्हणजे त्यांना तेच दाखवायचं आहे की लवकरात लवकर ह्याचा निर्णय घेण्यात यावा, कारण त्यांनी पक्षाबद्दल पण जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे आणि त्यामुळे गोगावलेंची ही व्हिप आमच्यावर लागू होऊ शकते। एकनाथ शिंदेंचं एकच म्हणणं आहे की आम्ही जी मागणी केली होती अध्यक्षांकडे 14 जणांची ती मान्य झालेली नाहीये, तर दोघांना हक्क आहेच जायचा। आता कोर्ट ठरवेल। आता आपल्याला बघावं लागेल हे मॅटर आधी कुठे लागतं। सर्वोच्च न्यायालयात त्याची सुनावणी 22 तारखेला फिक्स आहे, उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाची आपल्याला तारीख आता समजेल। नॉर्मल प्रोसेसमध्ये 8 ते 12 दिवस लागतात, पण त्यांची पूर्ण प्रयत्न असेल उद्धव ठाकरेंचा की ते लवकरात लवकर इथं उच्च न्यायालयाच्या आधी इथे लावण्यात यावं ते मॅटर। 16 तारखेला एक प्रकरण लागलं होतं, ते सुनील प्रभू वर्सेस एकनाथ शिंदेचं, ते नक्की काय होतं ते डिस्क्लोज झालंय? बघा, ते प्रकरण काय होतं, मे मध्ये निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा, त्यांनी अध्यक्षांना रिझनेबल पिरियड ऑफ टाइम दिला। त्याच्यानंतर काहीच हालचाल झाली नाही, तर सुट्ट्या संपल्यावर उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर सुनील प्रभू हे सुप्रीम कोर्टात आले आणि त्यांनी एक रिट पिटिशन दाखल केली की अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावे की लवकर याचा निर्णय घ्यावा। त्याप्रमाणे 10 तारखेला हा निर्णय आता आलेला आहे। आता आज ते मॅटर लिस्टमध्ये होतं, पण काही कारणास्तव ते बोर्डावर आलेलं नाहीये, लिस्टमध्ये नव्हतं, पण कम्प्युटरवर दाखवत होतं की 16 तारीख। आता जेव्हा कधी ते मॅटर येईल ते मॅटर आता संपुष्टात आलं आहे, त्याच्यात कोर्ट ते मॅटर डिस्पोज ऑफ करून टाकेल आणि आता हे मॅटर आहे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध हे फ्रेश मॅटर। आता ते मॅटर संपून जाईल। सुनील प्रभू विरुद्ध स्पीकर, फक्त जयंत पाटील विरुद्ध स्पीकर मॅटर हे पेंडिंग आहे आणि त्याची तारीख आता 22 आहे। यामध्ये एक शेवटचा मुद्दा हा आहे की आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत आणि या सगळ्या निकालाच्या संदर्भात भाष्य करणार आहे, तर एक राजकीय प्रश्न आहे खरं तर हा काय प्रयत्न असू शकतो? बघा, आता जर राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला त्याच्यानंतर राहुल नार्वेकर पण बोलले, त्यांनी त्यांचा निर्णय जस्टिफाय करण्याचा मीडियासमोर प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने पण राहुल नार्वेकरांवर काय आरोप झाले। पण आता जर मॅटर
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे आणि आता हे खऱ्याप्रमाणे न्यायप्रविष्ट झालेलं आहे. तर आता तसं प्रेस कॉन्फरन्स घेणं माझ्या मते थोडं चुकीचं आहे, कारण आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो जजेस घेतीलच. कारण नार्वेकरांचा निर्णय हा फायनल नाही आहे. सुप्रीम कोर्ट त्याच्या उलट पण निर्णय देऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. तर जेवढं आपण प्रेस कॉन्फरन्स घेण्यामध्ये वेळ हे करतो ते आपण वकिलांना व्यवस्थित ब्रीफ केलं आणि आपल्या वकिलांनी व्यवस्थित बाजू मांडली तर इथे जास्त त्यांना प्रयत्न करावे लागतील. शर्तीचे प्रयत्न कोर्टामध्ये. लोकांचं न्यायालय आहे ते इलेक्शनमध्ये उत्तर देतीलच, पण आता मेन जे आहे ते कोर्टाची लढाई आहे. तर मेन जी लढाई आहे ती कोर्टाची आहे. त्यामुळे यामध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन विकाससह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.